1/100चं बघितलं होतं, आज आपण बघणार आहे 1/1000 जर असेल तर त्याची दशांशातील किंमत येते बघा. एकावर किती शून्य आहेत? 1 2 3. तर या एकानंतर किती घर सोडून तुम्हाला डेसिमल पॉईंट द्यावा लागेल, दशांश चिन्ह द्यावं लागेल? तर 3. 1 2 3. याचा अर्थ जर वरचा नंबर हा एकांकी असेल आणि एकांकी संख्येला पण जर तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचं असेल तर ती एकांकी संख्या जशीच तशी लिहून घ्यायची एककाच्या जागेवर, आणि जेवढे घर सोडून तुम्हाला दशांश चिन्ह द्यायचे तेवढे 0 त्याच्यावर ऍड करायचे आणि त्याच्यानंतर दशांश चिन्ह द्यायचं. जसं फॉर एक्झाम्पल इथं लिहिले अजून 15/1000. आता इथं बघा, इथं ऑलरेडी तुम्हाला 2 डिजिट दिलेले, 2 अंकी संख्या दिली, मग ती जशीच तशी लिहून घ्यायची. का? कारण आपल्याला 1000 दिले, 1000 वर किती शून्य? 1 2 3. मग आपल्याला वरती डेसिमल पॉईंट दशांश चिन्ह देत त्यावेळेस किती अंक सोडायचे? 3. मग इथं ऑलरेडी 1 आणि 2 आपल्याकडे आहेत, मग हा तिसरा अंक इथं काही नाहीये तर 0 घेतला आपण, त्याच्यानंतर दशांश चिन्ह देण्याच्या नंतर अजून एक 0. आता तुम्ही मला याचं उत्तर सांगा कमेंटमध्ये. 1/10,000 जर असेल तर या एकाची दशांश चिन्हामध्ये किंमत काय येईल? कमेंट करा. थँक्यू.